श्री स्वामी समर्थ. आपण देवाच्या शोधात कुठे कुठे फिरतो. कधी तासन तास रांगेत मंदिरात उभे राहतो, कधी तीर्थक्षेत्री जातो, तर कधी कठीण उपास तापास करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्यक्ष देव आपल्या घरातच वावरत असतो. होय, आपले आई वडील. साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी म्हटलं आहे की आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. जर आपण घरातल्या या दोन जिवंत देवांना दुखावलं तर बाहेरच्या देवाची पूजा काय कामाची. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या ह्याच विचाराचा अर्थ समजून घेणार आहे, जो तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या या धावपळीच्या व आधुनिक युगात आपण खूप सारी प्रगती केली आहे. पैसा, गाडी, बंगला हे सर्व काही मिळवलं आहे. पण ह्या गर्दीत आपण आपल्या आई वडिलांना वेळ द्यायचा विसरत चाललो आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. स्वामी म्हणतात, अध्यात्माची खरी सुरुवात ही आपल्या घरापासून होते आणि त्याचा पाया म्हणजे आपले आई वडील. आई आपल्याला 9 महिने पोटात वाढवते आणि वडील ते स्वतःचे खिसे रिकामे असूनही आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झिजत असतात. स्वामींच्या शिकवणीनुसार ज्या घरात आई वडिलांचा आदर केला जातो, त्यांची सेवा मनापासून आणि आनंदाने केली जाते, तिथे साक्षात भगवंताचा वास असतो. देव कुठेही लांब नाही. जर तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे समाधान आणि आनंद असेल तर स्वामींचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. या उलट ज्या घरात आई वडील अश्रू घेऊन डोळ्यात जगतात, तिथे केलेली कोणतीही पूजा अर्चा किंवा दानधर्म फळाला येत नाही. बरेच लोक म्हणतात की आम्हाला कामातून वेळ मिळत नाही, आम्ही खूप बिझी असतो. पण आई वडिलांची सेवा म्हणजे फक्त शारीरिक शुश्रूषा नव्हे, तर त्यांना वेळ द्या. दिवसातून 10 ते 15 मिनिटं वेळ काढा. त्यांच्याजवळ बसा, मनमोकळ्या पद्धतीनं गप्पा मारा, जुन्या आठवणी ऐकून घ्या. वय वाढल्यामुळे त्यांचे विचार तुम्हाला कदाचित जुने वाटू शकतील, पण त्यांच्या या वाढत्या वयात तुमच्या आधाराची गरज त्यांना सर्वाधिक असते. त्यांच्या औषध पाण्याकडे, त्यांच्या आहार विहाराकडे स्वतः तुम्ही लक्ष द्या. स्वामींचे हे विचार आपल्या मनात आणि घरात रुजण्याची गरज आहे. आई वडिलांची सेवा ही केवळ एक कर्तव्य नसून तो एक सर्वात मोठा परमार्थ आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आयुष्यात तुमच्या आई वडिलांचं स्थान काय आहे? आणि स्वामींच्या ह्या विचाराने तुमच्या मनात काही बदल घडून आला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक आणि जीवनोपयोगी विचारांसाठी पूजा अँड बुधो ब्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.